औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. लोकप्रधान माचोसर ट्रॉफी 2026चा रोमांचक खेळाचा आज दुसरा दिवस सुरू झाला असून सोलापुरातील कर्णिक नगर जवळ असलेल्या वल्याळ ग्राउंड येथे हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष करून या सामन्यांमध्ये दिग्गज राज्यभरातील खेळाडू सामील झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे. या लोकप्रधान माचोसर ट्रॉफीचे मानकरी म्हणजेच तब्बल 55,000 रुपयांच्या रोख बक्षिसांचे मानकरी कोण विजेता ठरतो हे पाहण्यासाठी आता लोकांची उत्सुकता वाढल्याचं पाहायला मिळत आहे. समोर देखील फलंदाजांचा कर्तन काळ असणारा गोलंदाज संतोष बलवले म्हणजे पहिला चेंडू टाकलेला विकेट लागला. या चेंडूची पुन्हा एकदा फटका एक्सलंट जबरदस्त स्ट्रोक खेळ आहे आणि चेंडू मात्र सरळ जाईल सीमारेषा पार येथे कडक कडकडीत प्रहार माचोसर तसेच 2026चा एक फायर ग्राउंड चौकार 39 धावांचा 12 चेंडूमध्ये एक उत्तम षटकार मात्र मागच्या षटकामध्ये खेचला गेला. वसीम लव्हेंडर सोलापूरमध्ये आल्यानंतर थोडीशी आपल्याला पाहायला मिळत असतात. वसीम लव्हेंडर खनखनी षटकार दिला फिरकावून. पुन्हा एकदा आमचे कॅमेरामॅन थोडंसं बिझी होत आहेत. एसटी रक्षकाच्या पाठीमागे जो बॅनर आहे त्याच्यावरचं डिजिटल स्कोर कार्ड समोरचं साईड स्क्रीन थोडंसं झूम करा. कॅमेरामॅन थोडंसं झूम करा, अजून थोडंसं झूम करा, अजून थोडंसं झूम करा. समोरच्या साईड स्क्रीनवरती आपण पाहतोय कॉंग्रॅच्युलेशन संदीप. त्याच्यानंतर फटका खेळल्यानंतर संदीप राठोडची स्टाईल दाखवला म्हणजे लॉंग ऑफ किंवा कव्हरच्या दिशेने खेळायला पाहिजे होता फटका. थोडंसं फास्ट होतं चेंडू खेळण्याचा प्रयत्न डबल भूमिका असते. पुन्हा एकदा चेंडू टू बॅकवर्ड पॉईंट सीमारेषा जाते, सीमारेषा पार आणखी एक कडक कडकडीत प्रहार चौकार. मला वाटते पुढच्या सामन्यामध्ये वकील भाई सुद्धा आपल्याला चेन्नई सुपर किंगच्या किटमध्ये बहुतेक दिसणार. उस्मान पटेल देखील त्या संघामध्ये संघनायक वकील शेख. मात्र पुढच्या सामन्यामध्ये असं म्हणावं लागेल ऊपर आसमान नीचे उस्मान. 5.5 षटकांच्या मला पण माहित नाही 68 लास्ट हो. इथं मात्र हा चेंडू त्याच्यामध्ये परिवर्तन आहे. स्लोवर बनस्त्राचा वापर केला आहे. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू मला वाटतं पॉईंट कडे खेळण्यासाठी सुवर्ण संधी होती पण तो ऑन साईडला फटका खेळायचा प्रयत्न केला. मोठा चेंडू 6 षटकांच्या समान. हा चेंडू मात्र हा चेंडू आपण पाहतोय उजव्या इष्टीच्या बाहेर. इट्स अ वाईड बॉल कॉल. अवांतर धाव 2 षटकार आणि पुढचा चेंडू देखील वाईड. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभा राहत नव्हतो तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.